ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 1 ऐरोली नाका नवी मुंबई भाजपा सरचिटणीस तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांची विशेष मागणी ऐरोली आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या संत निरंकारी सत्संग भवन ऐरोली ब्रांच प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला। गणेश नाईक यांचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले। त्यांचे व इतर मान्यवरांचे औक्षण करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले। गणेश नाईक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लाल फीत कापून उद्घाटन केले। ऐरोली सेक्टर 1 मध्ये असलेले संत निरंकारी भवन हे ऐरोली वासियांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे। आनंद सुतार स्वतः आणि त्यांचे कुटुंब संत निरंकारी महाराजांचे अनुयायी आहेत। त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत सामाजिक व राजकीय क्षेत्रात संयम व मानवतेच्या मार्गाने प्रगती करत आहे। संत निरंकारी मंडळातर्फे गणेश नाईक व इतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले। तसेच गणेश नाईक व आनंद सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी सुतार दाम्पत्याच्या माध्यमातून सर्व अनुयायीसाठी महाप्रसादाचा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला। त्याचा सर्वांनी लाभ घेतला। या प्रसंगी सर्व संत निरंकारी सेवकरी पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। निरंकारी हा जो सत्संग विचार आणि याचं अधिष्ठान आहे, यांचे जे प्रमुख स्वामी यांची जी काय मोठा मेळावा भरायचा 95 साली गोरेगावमध्ये मेळावा भरला होता, त्यावेळेला मी त्यांच्या दर्शनात 95 म्हणजे आता जरा 20-25 वर्षाचा कालखंड लोटला। वैशिष्ट्य म्हणजे ते सावंतजी हे माझ्याशी कनेक्टेड होते। फार मोठे मोठे मंत्री संत्री पण होते, परंतु सत्संगत ज्याला तो त्याला काय म्हणतात लंगर करता रॉकेल तांदूळ साखर वगैरे जे रेशनिंगच्या भावाने देण्याकरता मीच पत्र द्यायचं। ओके, म्हणजे या विचाराशी मी फार पूर्वीपासून जुळलेला आहे। ज्याला आनंद सुतारांनी आणि माननीय नगरसेविका यांनी ज्याला मला सांगितलं, त्याला मी सांगितलं की सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पण करून आणि कमान अतिशय सुंदर झालेली आहे आणि चांगल्या विचाराची बैठक, माणूस की धर्म वाढवावा ह्या विचाराचाच हा निरंकारी विचार आहे आणि ह्या विचाराचा प्रभाव इथे वाढत राहील तेवढे इथली पापं निघून जात काय या पापी विचार म्हणजे जे काही जो कोण जमेल ना तो दुसरा सन्मानाने जेवायला बोलवेल ते दुसऱ्या ताटातलं कोणी स्वराज्य कोणाची इच्छा होणार नाही। चिटिंग लुटिंग मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडणार नाही। ते सगळं परमेश्वराच्या विचाराचं प्रेमाचं सगळं महत्त्व लोकांना पटेल आणि हा विचार वाढत राहील हा माझा विश्वास आहे। डेफिनेटली बघा, प्रश्न आहे की निरंकारी हे जे सत्संग आहे हा माणुसकी धर्माची जतन करण्याला सांगणाराच विचार आहे। एरवी एखाद्या धर्माचा प्रवाह मोठा होतो, भाषेचा होतो, जातीचा होतो, परंतु हा प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन शीख सगळ्या भाषेचे सगळ्या स्तरातले म्हणजे आपण कॉलनीतली लोक पण गावची पण झोपडीतले पण म्हणजे इथे संध्याकाळी खायला भ्रांत असलेला माणूससुद्धा येईल आणि ज्याच्याकडे 7 पिढ्या पुरतील एवढा पैसा असलेला एकाच विचारातून त्या ठिकाणी त्यांची प्रगती मनशांती मिळते हा माझा विश्वास आहे। आज या ठिकाणी आपण पाहत आहात प्रवेशद्वाराचं उद्घाटन झालेलं आहे। मला निरंकारी बाबाजींच्या एका बोधवाक्याची आठवण होते, केवल चलने से प्रगति नहीं होती है, दिशा भी देखनी पड़ती है। आज समाजाला आध्यात्मिकतेची दिशा हवी आहे।
सामाजिक कार्याची, आपुलकीची, प्रेमाची, नम्रतेची, सहनशीलतेची, ज्या योगे अल्पसं जे जीवन आहे माणसाचं ते सुखमयरित्या व्यतीत व्हावं याकरता निरंकारी मिशन गेली 95 वर्ष जवळपास 1929 पासून हा प्रेमाचा संदेश जनमानसाला देत आहे. निराकार ईश्वराची प्राप्ती आणि भक्ती करावी आणि चांगले गुण आपलेसे करून समाजामध्ये सगळ्यांशी चांगल्या प्रकारे राहावं, वागावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. कालच निरंकारी मंडळातर्फे स्वच्छ जल स्वच्छ मन हा एक मोठा उपक्रम देशभरामध्ये राबवला गेला होता. त्याच्या पाठीमागे हाच उद्देश आहे. जे निरंकारी बाबाजींचं पुन्हा मला वाक्य आठवतं की प्रदूषण चाहे अंदर का हो या बाहर का हो दोनोंही हानिकारक होत आहे. आज लोकांच्या मनातलं जे प्रदूषण आहे ते दूर व्हावं, मन स्वच्छ व्हावी सर्वांची, त्याकरता हा भक्तिमार्ग फार आवश्यक आहे. आम्हाला असाच आमचा उत्साह वाढवायला आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या संत उक्तीप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सन्माननीय लोकनेते आमदार गणेशजी नाईक साहेब, आमचे अनंत सुतार साहेब, आमच्याच कुटुंबातील एक सदस्य आम्हाला खांद्याशी खांदा घालून त्यांनी खरं म्हणजे यांच्याच प्रयत्नातून या प्रवेशद्वाराची उभारणी झालेली आहे आणि त्यांचाही खूप खूप आभार. दोघा उभे आहेत त्यांचं, आमच्या मॅडम शशिकला ताई आहेत, यांचाही फार मोठा सिंहाचा वाटा आहे. तर मी त्यांचंही निरंकारी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आमचे स्थानिक मुख्य आहेत महेश चव्हाणजी, या ऐरोली विभागाचे हे कार्य पाहतात, समाजकार्य असो किंवा आध्यात्मिक कार्य असो. माझी विनंती आहे या जसं प्रवेशद्वार आहे त्याच्यामध्ये प्रवेश करावा सर्वांना विनामूल्याने सर्वांनी भक्तिमार्गामध्ये लागावं ही याच्या पाठीमागची भावना आहे. एवढंच बोलून मी आपली आज मनाला एक प्रकारचा वेगळा आनंद मला झाल्याचं दिसतोय. सन 2000 सालापासून मी संत निरंकारी या मिशनला जोडलेला आहे. त्याला जवळजवळ आता 23 वर्षे झाली. योगायोगानं म्हणा किंवा आशीर्वाद बाबाजींच्या आशीर्वादानं संत निरंकारी महात्मा हरदेवसिंग महाराजजी माझ्या घरीसुद्धा आम्हाला आशीर्वाद द्यायला आले होते. आता सुदीक्षा महाराज यांच्या आशीर्वादानं नाईक साहेबांच्या निधीतून आपण हा प्रवेशद्वार उभा केलेला आहे. प्रवेशद्वाराचा खालचा रस्ता कॉन्क्रीटने केलेला आहे. भविष्यामध्ये इथल्या सर्व महात्म्यांचं म्हणणं आहे की आपलं भवनची वाढ झाली पाहिजे, भवन मोठ्या संख्येनं दुसऱ्या तिसऱ्या माळ्यावर झालं पाहिजे, ह्याकरिता आम्ही अरदास केलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं महात्मे इथे जमलेले आहेत, त्याच्यासाठी सर्व महाप्रसादाची सुद्धा सोय केलेली आहे. आज आम्ही दोघे शशिकला सुतार आणि मी जे ठरवलं होतं मनामध्ये ते पूर्ण झाल्याचा आम्हा दोघांना आनंद आहे.